विद्यार्थी मित्रो, आता आपला या ठिकाणी बघा पिरियड नंबर 2 आहे. आपलं 9वा धडा आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये. पहिला आपला पिरियड संपलेला आहे. पहिल्या तासिकेमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट, त्याच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नर्वस कोऑर्डिनेशन, त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम इन हायड्रा, नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया, बरोबर आहे. चेतासंस्था हायड्राची, त्याच्यानंतर चेतासंस्था प्लॅनेरिया, त्याला फ्लॅटरमचे काय असते तर ते आपण बघितलेलं आहे. न्यूट्रल किंवा न्यूरल टिश्यू, नर्व टिश्यू ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आपण नंतर याच्यामध्ये आता पुढचा भाग आहे न्यूरॉन्स, त्याला नर्व सेल्स असं सुद्धा आपण म्हणतो, बरोबर आहे. आता खरं तर हे न्यूरॉन सेल कसं असतं काय नाही याची त्यांनी माहिती तुम्हाला दिलेली नाही. म्हणजे माहिती दिलेली आहे मात्र त्याची आकृती दिलेली नाही. नेमकं ती पेशी कशी असते आता मी थोडंसं तुम्हाला रफली या ठिकाणी ती आकृती दाखवतो. तुमच्या पुस्तकामध्ये ती आकृती दिलेली नाही, मात्र त्याचे मुद्दे दिलेले आहेत. तर मुद्दे दिल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी त्याचा अर्थ काही कळणार नाही. तरी मी या ठिकाणी तुम्हाला एक रफ डायग्राम या ठिकाणी दाखवतो. ती कशी असते तर या ठिकाणी थोडंसं आपण बघून घ्यावं हे. ओके, तर बघा या ठिकाणी हे बघा, ही आकृती याच्यावरच इथे या ठिकाणी दाखवतो मी. अशा या पद्धतीची आकृती आहे. हे बघा, ही पेशी जी आपण म्हणतो ना, याच्यामध्ये सेंटरमध्ये हे केंद्रक आहे. नंतर ह्याच्यामध्ये सायटोप्लाझम हे पूर्ण बनलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे ग्रॅन्युल्स आहेत. आणि नंतर हे नर्व फायबर ज्याला आपण म्हणतो ते आहेत, बरोबर आहे. अशा पद्धतीने दाखवलेलं आहे हे काही, राईट. हे रफली आकृती आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं हे याच्यावर असलेलं हे शीत आहे कवर असल्यासारखं. नंतर यालासुद्धा हे या पद्धतीचं असं स्वरूप आहे. हे आकृती लक्षात आलं. आता याच्यामध्ये आकृतीमध्ये प्रत्येक भाग या ठिकाणी कोणता येतं, या ठिकाणी डेंट्रिटिस नावाचा हा भाग आहे. याला इथे डी न नाव देतो तुम्हाला इथे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा केंद्रक आहे. आणि ह्याच्यामध्ये असणारा न्यूक्लिओलस सुद्धा आहे. बघा, न्यूक्लियस आणि त्याच्याबरोबर न्यूक्लिओलस, बरोबर आहे. हे आकृतीमध्ये दाखवतो मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर पुढे नंतर आहे सेल बॉडी सायटॉन आर सोमा, हा भाग आहे, राईट. हा पूर्ण भाग याच्यामध्ये आला ते. आणि त्याच्यानंतर पुढे नंतर त्याच्यामध्ये हे नोड फॉर किंवा त्या ठिकाणी त्याच्या अगोदर मायलिन शीथ, हे काही मायलिन शीथ हे आहे इथं दाखवलेलं. हे मायलिन शीथ आहे. आता हे सगळे नावं जे आहेत तर ते तुमच्या पुस्तकामध्ये आता येणार आहे. ती नावं मी दाखवणार आहे ते. तर ही आकृती अशा पद्धती आहे. तुमच्या पुस्तकात ती आकृती दिली नाही, बरोबर आहे. त्यांनी असं सांगितलं की ही आकृती तुम्हाला माहीत असेल असं गृहीत धरून चालतं, परंतु तुम्हाला न समजेल म्हणून मी आकृती रफली दाखवलं. या ठिकाणी हे आहे स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. एक न्यूरॉन सेलचं स्ट्रक्चर आहे पूर्ण, बरोबर आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे भाग कोणकोणते आहेत तर मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. सायनॅप्टिक नॉब. आता सायनॅप्टिक नॉब म्हणजे इथं आहे या ठिकाणी, हे बघा. ही
असे नॉब, गोलाकार मूठ असल्यासारखं आहे ते, हे सायनॅप्टिक नॉब. बरोबर आहे. यालाच शॉर्टमध्ये सायनॅप्टिक एन असं दाखवलं, सायनॅप्टिक नॉब. बरोबर. ही नावं पुस्तकामध्ये सगळे दिलेली आहे ते मी आता या ठिकाणी तुम्हाला, ही आकृती अशी असते न्यूरॉनची, एवढं लक्षात ठेवा फक्त, बाकी दुसरं काहीच नाही. ओके. त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मध्यभागी याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे. ओके. केंद्रकाच्या सभोवताली सायटोप्लाझम आहे. हे CY सायटोप्लाझम आहे. त्याच्यानंतर पुढे आहे न्यूरोफायब्रिल. न्यूरोफायब्रिल इथे आहे या ठिकाणी. हा बघा, हे मी डार्क जिथं करतो तिथं ते न्यूरोफायब्रिल्स. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर निसल बॉडी. आता निसल बॉडी कुठं आहे या ठिकाणी? ह्या केंद्रकाच्या बाजूला आहे. हे बघा इथं, राईट. निसल बॉडी ही वेगवेगळ्या अशा पद्धतीचं असतं, हे लक्षात ठेवावं म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवलं. आता मी डायरेक्ट त्याचं डिस्क्रिप्शन दाखवणार आहे. ही आकृती कशी असते तर हे आकृती तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला एक रफली आकृती दाखवलेली आहे. म्हणून हा सेल कसे असतात काय नाही. त्याच्यापैकी एक पेशी कुठं आहे तर तुम्हाला हे सुद्धा दाखवतो तुम्हाला. ते हे बघा, हे इकडं ही पेशी आहे का, ही पेशी आहे का, ही पेशी. यालाच फक्त अशा पद्धतीने या पेशीला या ठिकाणी हो का, इथं जर आपण असं दाखवलं या ठिकाणी, हे अशा पद्धतीचं जी आकृती तुम्हाला दाखवली मी ती अशी आहे, असा त्याचा अर्थ. ओके. चला आता मी डायरेक्ट त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी सांगतो तुम्हाला. चला. दीज आर स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. बघा, हे फार महत्त्वाचं आहे. वाटलंच तर न्यूरॉन हे काय आहे, नर्व सेल काय आहे, ही त्याची व्याख्या आहे. बरोबर आहे. नर्व सेल और न्यूरॉन सेल काय आहे? इट इज ए स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. बरोबर. नर्वस सिस्टीमचं हे स्ट्रक्चरल फंक्शनल एक एकक आहे, असा त्याचा कंसामध्ये दिलेलं आहे. यू मे रिकॉल द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन स्टडीड इन अर्लियर क्लासेस. आता त्यांना काय म्हणतंय, याच्या अगोदरच्या वर्गामध्ये तुम्ही हे सगळं शिकलेलं आहे असं सांगितले, म्हणून त्यांना एखाद्या त्याचा अर्थ म्हणजे त्याची आकृती दिलेली नसेल. 11वीमध्ये तुम्ही शिकलेले असा त्याचा अर्थ या ठिकाणी सांगते ते. इच मल्टीपोलार न्यूरॉन हॅज 3 पार्ट्स. आता बघा, मल्टीपोलार न्यूरॉन, आता मी आकृती काढून दाखवली होती. मल्टीपोलार न्यूरॉनचे भाग किती आहेत? मुख्यत्वे करून 3 आहे. सायटॉन. बरोबर आहे. सायटॉन त्यालाच सेल असं, बॉडी असं म्हणतात. आणि मी नंतर त्याला आणखीन काय दिलं होतं, सोमा असं सुद्धा म्हणतात. राईट. त्याच्यानंतर डेंड्रॉन म्हणजे डेंट्रिस म्हणून असं वर दाखवलं होतं मी, सगळ्यात वरच्या बाजूला धागे असल्यासारखे वर असलेले ते. बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲक्सॉन म्हणजे या ठिकाणी जी सेलची बॉडी आहे, बरोबर, त्याच्या खाली बुडाला असणारा, असा त्याचा अर्थ आहे. ओके. द सायटॉन हॅज ए डिस्टिंक्ट सेंट्रल न्यूक्लियस. बरोबर आहे. म्हणजे सायटॉन जे आहे, मी दाखवलेला जो भाग आहे, उदाहरणार्थ तुम्हाला कुठं दाखवतो, हे बघा, हे याच्यामध्ये, हे बघा, हे इथं जसं आहे का नाही, बरोबर आहे की नाही, हे बघा, हे आहे का, हे केंद्रक आहे आणि त्याच्या बाजूला न्यूक्लियोलस आहे का, बरोबर आहे. अशीच आकृती हो काही, हा केंद्रक आहे आणि त्याच्यामध्येच असणारं केंद्रकामध्ये काय आहे, न्यूक्लियोलस. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून इथं काय म्हणतं आहे, म्हणजे सायटॉन म्हणजे कोणता भाग आला, हा भाग आला, हा भाग आला. राईट. त्याच्यामध्ये केंद्रक आणि न्यूक्लियोलस त्याच्यामध्येच आहे, असा त्याचा. ओके, हे लक्षात असावं. त्याच्यानंतर काय या ठिकाणी काय म्हणतं, या ठिकाणी द सायटॉन हॅज सेंट्रल न्यूक्लियस, म्हणजे सायटॉनच्या सेंटरमध्ये केंद्रक असतं आणि त्याच्या बाजूला न्यूक्लियोलस असतो, असा त्याचा अर्थ आहे. अँड
बघा. आणि न्यूरोप्लाझम म्हणजे कोणता भाग आला या ठिकाणी, हे बघा इथे हे केंद्रकमध्ये असणारा हा भाग, हे बघा मी डॉटेडनं दाखवतो तुम्हाला. हे न्यूरोप्लाझम, आता मी ठिपकेनं दाखवले तुम्हाला. म्हणजे न्यूरोप्लाझममध्ये जसं आपण म्हणतो ना सेल द्रव्य, जसं आपण म्हणतो ना, हे याच्यामधलं असणारा द्रव्य. ओके, म्हणून या ठिकाणी काय म्हणू आपण, या ठिकाणी न्यूरोप्लाझम, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आणखीन काय म्हणतो या ठिकाणी, हां न्यूरोप्लाझम आलं या ठिकाणी. ए क्लिअर फिल्म ऑफ सायटोप्लाझम सराउंड न्यूक्लियस अराउंड विच देर आर न्यूरोफायब्रिल्स. काय म्हणते या ठिकाणी, त्याच्यामध्ये एक क्लिअर फिल्म ऑफ सायटोप्लाझम सराउंड द न्यूक्लियस किंवा न्यूक्लियसच्या सभोवताली असणारं फिल्म आहे. म्हणजे फिल्ममध्ये दिसणारं चित्र त्याच्यामध्ये पेशीचं द्रव्य असल्यासारखं ते. देर आर न्यूरोफायब्रिल्स. आता त्याच्यामध्येच मी केंद्रकाच्या बाजूला न्यूरोफायब्रिल्स असतात म्हणून सांगितलेलं आहे. नेसल्स ग्रॅन्युल्स असतात असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्या अगोदर दाखवलं तुम्हाला केंद्रकाच्या बाजूला असणारे. अँड अदर सेल ऑर्गनेल्स, बरोबर. आणि पेशीमध्ये असणारे पेशीचे ऑर्गनेल्स. नेझल ग्रॅन्युल्स आर रिबोप्रोटीन कॉम्पोनंट्स. नेझल ग्रॅन्युल हा बनलेला असतो रिबोप्रोटीनिल कॉम्पोनंट्सने, बरोबर आहे. रिबोप्रोटीनचा भाग असा त्याचा अर्थ आहे. दे प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन द सिंथेसिस ऑफ एन्झाईम रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर. बघा त्याच्यामुळे काय त्या ठिकाणी हे दे प्ले इम्पॉर्टंट रोल, अतिशय महत्त्वाची भूमिका निभवतात इन द सिंथेसिस ऑफ एन्झाईम तयार करण्यासाठी ते रिक्वायर्ड होतात, बरोबर. गरज पडते जी कशासाठी, फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर. न्यूरॉन सेल जे आहेत मेंदूचे त्याच्यापासून जे काही मॅसेज आहे जे ट्रान्सफर होण्यासाठी, बरोबर. मेंदूमध्ये आपली कल्पना तयार झाली. बघा आपण इथं बसलेले आहोत, ऐका माझं लक्षात द्या, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. आपण इथे बसलेले आहोत, बसल्या आपल्याला आठवत आहे, अरे काही हरकत नाही, अरे आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी माझी ती वस्तू कुठेही गेली तिथं ठेवली होती. काय झालं, हे मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटरमध्ये हे ट्रान्सफर झालं. मग आपण काय करतो, मग घेण्यासाठी हात पुढे करतो. मी तर बसल्या मला आठवलं आहे, मला अरे आपल्याला पेन घ्यायची आहे, कारण हे काम पेनच होणार आहे. मेंदूमध्ये आलं ट्रान्समिट झालं आणि ट्रान्समिटर मी काय केलं, पेन घ्यायला पाहिजे, लिहायचं आहे मला, कारण ही कल्पना तयार झाली ना, आणि तयार झाल्यानंतर हे ट्रान्समिट झालं, बरं. त्याला असं म्हणतात, ओके, न्यूरोट्रान्समीटर. त्याच्यानंतर न्यूरोफायब्रिल्स प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन अ ट्रान्समिशन फॉर नर्व इम्पल्सेस. आता न्यूरोफायब्रिल्स काय काम करतात, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस. इम्पल्सेस म्हणजे काय, तिथून निघालेले का आपण स्टिम्युलाय, मेंदूमधून निघालेले स्टिम्युलाय, बरोबर आहे की मेंदूमध्ये निघालेलं आपलं जे काही असेल तर ते ट्रान्समिट केलं जातं असा त्याचा अर्थ, ओके. त्याच्यानंतर पुढे फुल स्टॉप आहे. डेंड्रॉन आर मिनी स्मॉल कोनिकल प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम सायटॉन. बघा डेंड्रॉन हे काय आहे, छोटे त्या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी, डेंड्रॉन आर मिनी स्मॉल कोनिकल प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम सायटॉन पासून निघालेला भाग. बघा हे सायटॉन, हे जे आहे का सायटॉन, आता इथं बघा हा सायटॉन भाग असा तिथून निघालेले हो काही आहे, काही आहेत नाही, हे इकडे हे निघालेले हे सगळे असे, बरोबर आहे, आहेत नाही हो काही, राईट. तर त्याला आपण या ठिकाणी डेंड्रॉन आर मिनी स्मॉल कोनिकल प्रोसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन पासून निघालेले आहेत. लक्षात आलं मी काय म्हणतो, सायटॉन कशाला म्हणतात,
डेंड्रॉन कशाला म्हणतात हे लक्षात घ्यायचं. ओके, दीज आर हायली ब्रँचड इनटू फाईन डेंड्रिट्स. दीज आर हायली ब्रँचेस. हो का, ही ब्रँचेस तयार झालेले आहेत का? हे इथं बघा, हे ब्रँचेस आहेत की नाही? ब्रँचेस, बरोबर आहे. त्याला आपण डेंड्रिट्स असं आपण म्हणतो, राईट. हा भाग लक्षात घ्या त्या ठिकाणी. नेझल्स ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायब्रिल्स बोथ कॅन बी सीन ॲट द बेस ऑफ डेंड्रॉन. आता हे डेंड्रॉन आता कुठं, याच्या बेसला कुठं आलं या ठिकाणी? हो का, ही बेस, याचं बेस कुठं आहे? ही बेस आहे, मूळ आहे. हो का, हे खाली, हे हो का, हे बरोबर. हे बेस म्हणजे कोणता भाग? हा भाग. बेस म्हणजे बूड, बरोबर. त्या ठिकाणी असतात. काय असतात त्या ठिकाणी? काय असतात त्या ठिकाणी? नेझल्स ग्रॅन्युल्स आणि नंतर काय? न्यूरोफायब्रिल्स. बोथ कॅन बी सीन, बरोबर आहे. सीन मॅसेज टुवर्ड्स द सायटॉन पासून मॅसेज असतात. परत त्याच्यानंतर ॲक्सॉन इज ए सिंगल लॉंग usually unbranched processes arising from the cyton at the axon hillock. आता ॲक्झॉन कुठं आहे या ठिकाणी? ॲक्झॉन म्हणजे हे बघा, इथून निघालेला देठ, राईट, खालपर्यंत या ठिकाणी हा भाग, राईट, पूर्णपणे लक्षात असू द्या मी काय म्हणतो ते, राईट. हां, तो या ठिकाणी असं दाखवलेलं मी. ॲक्झॉन इज ए सिंगल, एकच असतो, एक असलेलं दाखवलं. लॉंग, लांब असतं. युजली अनब्रँचड, त्याला ब्रँचेस नाही. प्रोसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन ॲट द बेस ऑफ ॲक्झॉन हिलॉक. बघा कुठे? ॲक्झॉन म्हणजे सायटॉनच्या बेसला, तिथं त्या ठिकाणी, बरोबर, तिथं दाखवलं मी. त्याच्यानंतर पुढे इट कन्सिस्ट ऑफ ए बंडल ऑफ न्यूरोफायब्रिल्स. त्याच्यामध्ये बंडल्स ऑफ न्यूरोफायब्रिल्स असतात, फुल स्टॉप. त्याच्यानंतर निझल्स ग्रॅन्युल्स आर ॲब्सेंट. मात्र ॲक्झॉनमध्ये त्याचं दांडा असल्यासारखं, देठ असल्यासारखं, त्याच्यामध्ये मात्र काय त्या ठिकाणी निझल ग्रॅन्युल्स आर ॲब्सेंट. निझल ग्रॅन्युल नसतात टर्मिनली, टोकाला. The axon give out branches called as टेलेंड्रॉन. त्याचे ब्रँचेस खाली बुडाला त्या ठिकाणी, टेलेंड्रॉन. तर ॲक्झॉन कॅरी मॅसेज अवे फ्रॉम सायटॉन. बघा ॲक्झॉन काय करतो त्या ठिकाणी? सायटॉनकडून मॅसेज घेऊन येतो, बरोबर. जे काही मॅसेज असेल ते, मॅसेज म्हणजे जे काही तिथून न्यूरो ट्रान्समिटेशनचं जे असेल ते. Axon may give out lateral branches called collateral, full stop. The terminal branches, म्हणजे टोकाचं, terminal branches attach to a muscles. बघा ते नंतर टर्मिनल टोकाचं कुठं अटॅच असतं? मसल्सला किंवा ग्लँडला किंवा स्किन ऑर टेलेंड्रोंटिस ऑफ अनदर न्यूरॉन. नंतर एकापासून दुसऱ्याला अटॅचमेंट असतो. The interconnection between two neurons and neuron with motor organ is called synapse. बघा, दोन एकत्र जोडलेला जो काही भाग असेल, दोन न्यूरॉनमधला, त्याला काय म्हणू आपण? जुळणाऱ्या भागला, अटॅचमेंटला सायनॅप्सी. आता पुढं सायनॅप्सी काय तरी येणार आहे ते लक्षात असावं. मग हे काय आहे? हे बघा, इट इज, आता ह्याच्या खाली आहे ते, इट इज युजली डेंड्रॉनिक और मे बी एक्झोसोमॅटिक और डेंड्रॉनिक. आता जिथे जिथे त्या भागाकडून निघालेलं आहे त्याच्यावरून त्याला नाव दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा, आता हे चार्टमधला भाग मी नंतर तुम्हाला देतो, हे झाल्यानंतर सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर द सायटॉन आर जनरली फाउंड इनसाइड द ब्रेन.
बघा सायटॉन कसं आहे, सायटॉन आर जनरली फाउंड इनसाइड द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सायटॉन कसं असतो, मेंदूमध्ये आणि स्पायनल कॉर्ड, आणि मेंदूपासून हे खाली गेलेली माकाड आपल्या पाठीच्या कणातून गेलेली ती, त्याला स्पायनल कॉर्ड आपण असं म्हणतो. असा त्याचा स्मॉल ग्रुप्स ऑफ सेल बॉडीज इनसाइड द व्हाईट मॅटर ऑफ ब्रेन आर कॉल्ड एज बेसल न्यूक्लियाय. आता बघा या ठिकाणी मेंदूमध्ये किंवा त्या ठिकाणी स्पायनल, ज्याला आपण कशामध्ये आपण म्हणतो, या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर असे भाग असतात, असा त्याचा अर्थ. आता ते पुढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर हे का असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला समजून देतो. ए बंडल ऑफ एक्झॉन कॉल्ड नर्व मे बी कवर्ड ओनली बाय ए न्यूरिलिमा in the non-medullated nerve, while the medullated nerve it is covered both by medullary sheath. आता medullary sheath म्हणजे त्याच्यामध्ये असणारा त्याचा कवर ज्याला आपण म्हणतो, ओके. and on the outside of neurulima, full stop. Conduction of impulse by the medullated nerve is 50 times faster than in the non-medullated nerve. म्हणजे याचं किती फास्ट चालतं काम त्या नर्वचं त्याने सांगितलेलं आहे, 50 पटीने, बरोबर आहे, एवढं फास्ट चालतं असा त्याचा अर्थ आहे. द कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग अराउंड द नर्व fasciculi is called as endoneurium, full stop. Few nerve fasciculi with endoneurium are surrounded by connective tissue called perineurium, and a still large bundle of nerve is covered on the outer side by epineurium, full stop. Blood is supplied to all the nerves. रक्त हे सर्व नर्वला सप्लाय होतो टू प्रोव्हाइड ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स. त्याच्याद्वारे रक्तातून काय काय सप्लाय होतो, ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट म्हणजे अन्न, ते जिवंत राहण्यासाठी लागणारं अन्न, ओके. आता न्यूरोगॅलियल सेल्स, आता न्यूरोगॅलियल सेल्स या ठिकाणी आता बघा हे कोणते आहेत न्यूरोगॅलियल सेल्स. आता ह्या टेबलमध्ये तुम्हाला या ठिकाणी इथं दाखवतो बघा, हे न्यूरोगॅलियल सेल्स. आता इथं हा भाग टेबलचा अगोदर सांगतो बघा. टेबल्स ऑफ न्यूरोगॅलियल सेल अँड देअर फंक्शन. न्यूरोगॅलियल सेल्स आता कोणते आहेत तर या ठिकाणी हे तुम्हाला या ठिकाणी इथे कल्पना देतो. अगोदर हा भाग सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा भाग या ठिकाणी कल्पना देतो. बघा न्यूरोगॅलियल सेल्स आता ते चार्टमध्ये आहेत, कोणते न्यूरोगॅलियल सेल्स आहेत तर तेही कल्पना देतो. आता इथं बघा न्यूरोगॅलियल सेल, द न्यूरोगॅलियल सेल्स आर फार ग्रेटर इन नंबर दॅन द न्यूरॉन. बघा न्यूरोगॅलियल सेल हे खूप लांब असतात, कशाद्वारे, ग्रेटर नंबर, खूप लांब असतात संख्येने, दॅन द न्यूरॉन सेलपेक्षा. बरोबर आहे. मोस्ट ऑफ द सपोर्टिंग सेल ऑफ द नर्वस सिस्टीम आर डिराइव्ड फ्रॉम द सम एम्ब्रियोनिक टिश्यू लेअर एक्टोडर्म. आता एक्टोडर्ममुळे हे मेंदू किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होत असते. तुम्ही आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझममध्ये आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. काय बघितलेलं आहे, 3 महत्त्वाची जर्म लेअर, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म. या 3 लेअरपासूनच आपलं बॉडीचं सर्व भाग तयार झालेलं आहे. एक्टोडर्ममुळे आपली नर्वस चेतासंस्था तयार झालेली असते असा त्याचा अर्थ आहे.
मग त्याच्यामुळे काय होतं, दॅट प्रोड्युसेस न्यूरॉन, नंतर त्याच्यातूनच न्यूरॉन्स सेल तयार होतात. ओके. आणि ह्याच्याबरोबर एक महत्त्वाचं सांगतो, इफ या सेलला जर मार लागलं, डॅमेज झालं, तर याच्यामध्ये रिजनरेशन होत नाही, पुन्हा दुरुस्ती होत नाही. आपल्या बॉडीचे सर्व सेल रिजनरेट होतात, दुरुस्ती होतात, ते मात्र होत नाही. हे लक्षात असावं आपल्याला. ओके. पुढे, द टर्म न्यूरोगॅंग्लिया रेफर टू द सपोर्टिंग सेल्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमला सपोर्ट असतात आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमला सपोर्ट करतात. आता हे टेबल चार्टमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे बघा. टाइप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स अँड देअर फंक्शन. बरोबर आहे. आता इथं बघा, लोकेशनमध्ये कुठे असतात, CNS म्हणजे CNS हे शॉर्ट फॉर्म आहे, त्यालाच आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये म्हणजे काय, सेंटरमध्ये असणारा मेंदू आणि नंतर स्पायनल कॉर्ड हे सेंटरमध्ये असते, लक्षात आलं. आणि नंतर PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, म्हणजे ह्याचा अर्थ असा की मेंदू आणि मेंदूपासून निघालेला भाग. आता तुम्हाला सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी असते हे थोडक्यामध्ये या ठिकाणी इथं रफ आकृती काढून दाखवतो बघा. हा मेंदूचा आकार मी दाखवतो तुम्हाला मी. बघा, हा मेंदूचा भाग आहे, राईट. आता हा मेंदूचा भाग आहे, हे ब्रेन आहे. कोणता भाग आहे, हा ब्रेन, आणि याला स्पायनल कॉर्ड असं म्हणतात, राईट. आता मेंदूपासून जे नर्व निघतात, हे बघा, मेंदूपासून हे निघालेले नर्व, याला काय म्हणू आपण, क्रॅनियल नर्व. हा पेरिफेरल नर्व सिस्टीमचा भाग आहे. हा, आणि स्पायनल कॉर्ड पासून निघालेले जे नर्व्स आहेत हे बघा, हे, राईट. याला काय म्हणतात, याला क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व. हे बघा, क्रॅनियल नर्व हे इथून वरचा भाग आहे, हे सर्व मेंदूपासून निघालेले. आणि खाली जे स्पायनल कॉर्ड पासून निघालेले जे नर्व्स आहेत, तर त्याला काय म्हणू आपण, याला काय म्हणू आपण, स्पायनल नर्व. वरचं क्रॅनियल नर्व, खालचे स्पायनल नर्व. आता क्रॅनियल नर्व कशाला म्हणतात, आता या ठिकाणी नर्वस सिस्टीम कशाला म्हणतात, आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम कशाला म्हणतात, पेरिफेरल नर्वस सिस्टीम कशाला म्हणतात, हे लक्षात घ्या. नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था म्हणजे सगळं नर्व झाले, हे सगळा भाग आला, लक्षात आला. आता त्याच्यामध्ये 3-4 भाग आहेत, बरोबर. 3 भाग आहेत खरं तर त्या ठिकाणी, बरोबर. कोणते आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. आता ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमचं आपण नंतर बघू. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे आता वर दिलेला आहे, म्हणजे हे नर्वस सिस्टीमच्या सेंटरमध्ये असणारा हा भाग. सेंटरमध्ये असणारा कोणता आहे बघा, मेंदू, हा पूर्ण मेंदू, आणि हे स्पायनल कॉर्ड, बरोबर. हा कशाचा भाग आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा भाग आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये 2 भाग येतात, कोणते आहेत, मेंदू आणि स्पायनल कॉर्ड येतात. त्याच्या खाली दिलेलं आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याला PNS असं म्हणतात. PNS म्हणजे मेंदूपासून निघालेले नर्व, आता दाखवलेले मी, त्याला क्रॅनियल नर्व आपण म्हणतो. आणि स्पायनल कॉर्डपासून निघालेले जे नर्व्स आहेत, तर स्पायनल नर्व हे कशामध्ये येतात, PNS मध्ये येतात, असा त्याचा अर्थ. कळलं तुम्हाला. आता मी तो भाग आता या ठिकाणी तुम्हाला इथे या ठिकाणी दाखवतो, राईट. चला आता बघा, CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड. टाइप्स ऑफ सेल, ऑलिगो डेंड्रोसाइट्स. आता ऑलिगो डेंड्रोसाइट हे बघा, सेल कुठं आहे या ठिकाणी बघा, हे बघा, ही पेशी आहे ना, हे एक सांगतो, ते सगळे तुम्ही बघत चला. ऑलिगो डेंड्रोसाइट्स आहे ना, चला ओके. ह्या पेशीला बघा आणि नंतर आता त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी सांगतो. ऑलिगोसाइट काय फंक्शन आहे पेशीचा बघा या ठिकाणी. दिस सेल हॅव फ्यू ब्रँचेस. या पेशीमध्ये थोडेच ब्रँचेस आहेत. ब्रँचेस म्हणजे फांद्या, उपफांद्या असा त्याचा अर्थ. अँड मेनली फॉर्म मेलिन शीथ. त्यांच्यामध्ये
मेलिन शीत असतं. मेलिन शीत म्हणजे त्याला त्याच्याबरोबर निघालेली मोठी नर आणि त्याच्यावर त्या ठिकाणी आलेला कवर असल्यासारखं, बरोबर आहे. मेलिन शीत बघा, त्याच्यामध्ये तुम्ही इथे मेलिन शीत सुद्धा तुम्हाला हे बघा, ही मेलिन शीतमध्ये हो का ही पिवळे पिवळे दिसतात ना, हे खरं तर हो का मेलिन शीत म्हणजे हा भाग, छोटे छोटे हे कवर असले ते, राईट. ओके, ते हां मेलिन शीत अराउंड द सेंट्रल ॲक्सॉन. अराउंड द सेंट्रल ॲक्सॉन म्हणजे काय? सेंट्रल ॲक्सॉन म्हणजे ही हे बघा, ही तुम्हाला इथं दाखवतो, ही लांब अशा प्रकारची कांडी, राईट, आणि त्याच्यावर असे हे 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 शीत हो काही. आता ॲक्झॉन म्हणजे हा मधला भाग आणि शीत म्हणजे त्याच्यावर असलेला कव्हर, बरोबर. हा भाग लक्षात आलं काय म्हणतो. एखादी कांडी आहे, बरोबर, कांडीच्या सभोवताली कव्हर असतो त्या ठिकाणी, त्याला शीत आपण म्हणतो. शीत त्याच्यावर आवरण, बरोबर आहे. शीत म्हणजे तुम्हाला आणखी सांगतो त्या ठिकाणी त्याच्यावर कव्हर. एखादं लोखंडी वस्तू आहे, एखादी लोखंडी सळी आहे, सळी त्याच्यावर आपण गुंफतो त्याच्यावर, किंवा त्याला कलर करतो आपण, पेंट करतो, पेंटची जाडी म्हणजे शीत, त्याच्यावर कवर मारतो असा त्याचा. ओके, चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हां अराउंड द सेंट्रल ॲक्सॉन विच फॉर्म द व्हाईट मॅटर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या मध्ये असणारा जो भाग आहे व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर, आता मी पुढे ते त्या ठिकाणी सांगणार आहे. ते त्याच्यामध्ये TS घेतल्यानंतर स्पायनल कॉर्ड त्याच्यामध्ये दाखवून देतो. मेलेन अँड इन्सुलेटिंग शीथ is made up of protein and fatty substances. शीत म्हणजे आता त्याच्यावर जो कवर आहे तो कशाने बनलेला असतो? प्रोटीन आणि फॅटी सबस्टन्सेस. प्रोटीन न बनलेलं आणि फॅटी म्हणजे तेलकट पदार्थ जे असतो त्याचा पदार्थाने. इट अलाउज क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. इलेक्ट्रिकल इम्पल्सेस म्हणजे त्याच्यामुळे अतिशय फास्ट अशा गतीने इम्पल्सेस वाहतात, बरोबर आहे. आता उदाहरण सांगतो. आता इम्पल्सेस म्हणजे काय? हे का इथं मी असं पाठीमागे हात लावला, बरोबर आहे. पाठीमागे मला काहीतरी एखादं टोचलं असं गरीब धरू. टोचण्याचं सेन्सेशन मेंदूला किती लवकर कळतो? क्विक. समजा आता मी तुमच्या समोरच बघतो, पाठीमागे मला शॉक लागला, लागलेलं त्याचे इम्पल्सेस किती लवकर, क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. जसं इलेक्ट्रिकल जसं बटन दाबल्याबरोबर करंट येतो त्याच्यामध्ये खाट म्हणा, किती लवकर विद्युत प्रवाह पुरवठा होतो त्याच्यामध्ये, अंदाज लावू शकत नाही. तशाच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ह्या न्यूरॉन सेल असं काम करतात क्विकली, बरोबर आहे. समजा एखादा इथं बसल्या आपल्याला काय झालं, कानाला आवाज आला, कसलं तरी वेगळा डेंजर, आपण दचकतो, लवकर लागली दचकतो. म्हणजे ते क्विक ट्रान्समिशन होतं काय? इलेक्ट्रिकल इम्पल्सेस, इलेक्ट्रिकचे इम्पल्स असल्यासारखे. ओके, त्याच्यानंतर आता बघा पुढे आहे, नंतर दुसरं आहे मायक्रोगॅलिया और ब्रेन मॅक्रोफेगस. बरोबर. आता हे पेशी कुठे या ठिकाणी? इथे बघा, हो का, इथं आहे मायक्रोगॅलिया आहे का? ही हो का, ही पेशी आहे का? ही हो काही, राईट, मायक्रोगॅलिया, बरोबर आहे. आता ही पेशी, आता हे बघा, आता हे झालं, हे लक्षात. और त्याला दुसरं आणखी नाव काय सांगितलं मी तुम्हाला? आता आणखीन दुसरं नाव सांगितलं या ठिकाणी, त्याचा काय सांगितलेलं आहे? ब्रेन मॅक्रोफॅगेस, बरोबर आहे. हां, आता बघा ती आकृती लक्षात घ्या आणि तुम्ही पॉईंट सांगतो. द स्मॉल साइज्ड सेल विथ फ्यू ब्रँचेस, छोट्या साईजची सेल आहे, फ्यू ब्रँचेस. दीज आर डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट्स अँड ॲक्ट्स ॲज मॅक्रोफॅगेस. त्यांनी काम कसं करतात त्या ठिकाणी? म्हणजे सेल कसं स्मॉल साईज आहे, फ्यू ब्रँचेस आहेत. ओके, दीज आर डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट्स, मोनोसाइटपासून तयार झालेलं आहे. ॲक्ट ॲज मॅक्रोफॅगेस. दे गो टू
दे गो टू द साईट फॉर इंजुरी. बघा, इंजुरी म्हणजे काय, जखम झालेली जागा ते दाखवतात. ऑर डेड न्यूरॉन ऑर किंवा अँड द सेल डेब्रिस इन द CNS. बघा काय केलं जातं, त्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काही पेशी खराब झालेले आहेत, मेलेले आहेत, काही इंजुरी झालेले आहेत. बरोबर, ते काय करतात त्या ठिकाणी, त्या सेलला मॅक्रोफॅगस म्हणजे त्यांना गिळंकट करतात, खाऊन त्याला नायनाट करतात, असा त्याचा अर्थ आहे. दे मेडिएट इम्युन रेस्पॉन्स इन द CNS. मग इम्युन रेस्पॉन्स CNS मेडिएट म्हणजे त्यांचं मेडिएटरचं काम करतात मध्यभागी असणारा. स्टार शेप्ड सेल्स. बघा हे सेल कसं आहे या ठिकाणी, स्टार आकाराचा आहे या ठिकाणी. बघा बरोबर आहे. पुढे या ठिकाणी आणखीन कोणतं दाखवलं आहे, ॲस्ट्रोसाइट्स आहे. हे बघा आता ॲस्ट्रोसाइट इथे, हे बघा ॲस्ट्रोसाइट्स. आता हे पूर्णपणे स्टार आकाराचं आहे. इथं त्याने सांगितलं ते आहे, इथं स्टार शेप्ड, मी तेच म्हणलं ते. बरोबर, ॲस्ट्रोसाइट आकृतीमध्ये दाखवलं कसं आहे, स्टार आकाराचा स्टार आहे ना तिथं. आता बघितलं तुम्ही, स्टार शेप्ड सेल अँड द मोस्ट अबंडंट गॅलियल सेल्स of the central nervous system. They have varied role in the brain, secretion and absorption of neural transmitter and maintain of blood brain barrier. ब्लड ब्रेन बॅरियरला शॉर्टमध्ये BBB असं म्हणतात. म्हणून काय, रेग्युलेट द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस विथ ब्रेन. ब्रेन बरोबर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इम्पल्सेस ट्रान्समिट होत असतात. इम्पल्सेसचा अर्थ लक्षात आला ना तुमच्या, बरोबर आहे. मेंदूतून निघणारे जे काही इम्पल्सेस आहेत, बरोबर आहे. आता मी डोक्यातून विचार आला मला, बरोबर, काय आलं आपल्याला, नाही आपल्याला काय करायचं आता बोलायचं आहे. बोलणार आपण, नाही आपल्याला ऐकायचं आहे. हे मेंदूतून इम्पल्सेस निघालेले आहेत, आपण ऐकणार. मला बघायचं आहे, मेंदूत आलं त्या ठिकाणी, मी बघणार. बरोबर, नाही मला त्याची चव घेऊन बघायचं आहे, ते तपासणार. मला स्पर्श करून बघायचं आहे, बघणार. काय झालेलं आहे, मेंदूमध्ये हे इम्पल्सेस आले, कळालं ना, आणि त्याच्यामुळं आपण कृतीला लागलो. ओके, चला पुढे बघा या ठिकाणी आता इपेंडिमल सेल्स. इपेंडिमल सेल्स आता हे कुठं आहे या ठिकाणी, हे बघा इपेंडिमल सेल. हे बघा आहे काय, इपेंडिमल सेल्स. बरोबर आहे. हे सेल्स कसं आहे या ठिकाणी, क्युबायडल सेल्स आहेत, मध्ये केंद्रक आहेत. आता ते आता मुद्द्यामध्ये आपण वाचू, चला त्याच्यामध्ये आहे ते सगळं या ठिकाणी सांगतो मला. एपिडेमल सेल्स फ्रॉम ए सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस कॉलुमनार. ते सेल कसे कॉलम असल्यासारखे बघा, उभे, बरोबर, कॉलम असलेले. लक्षात आलं, छोटे 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 कॉलम तिथं, कॉलुमनार, ऑफ ऑन सिलेटेड इपिथिलियल सेल्स. त्याच्यावर सिलेटेड इपिथिलियल सेल्स आहेत. आहे का, कसे सेल आहेत ती, खरं तर त्या ठिकाणी हे बघा, हे कॉलम असल्यासारखे आहेत का, आहेत ना. हे केंद्रक आलं याच्यामध्ये, हे केंद्रक, हे बघा, हे इपिथिलियल सेल असे आलेत का, ते तुम्ही दाखवलेले तुम्हाला ते, राईट, असा त्याचा अर्थ. ओके, लाइनिंग व्हेंट्रिकल्स ऑर ब्रेन कॅव्हिटी. आता व्हेंट्रिकल म्हणजे ब्रेनमध्ये असणारा पोकळी ज्याला आपण म्हणतो, कॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो. अँड सेंट्रल कॅनाल ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डमधून जी निघणारी जी पोकळी असते त्याला सेंट्रल कॅनाल आपण म्हणतो. बरोबर आहे. स्पायनल कॉर्डचं मी TS घेत असताना तिथं दाखवणार आहे तुम्हाला, सेंट्रल कॅनाल कशाला म्हणतात, मध्यभागी असलेलं, ते मी नंतर दाखवतो. चला, मेनली रेस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन अँड probably also for circulation of CSF. CSF म्हणजे सेलेब्रोस्पायनल फ्लूइड.
त्याच्यामध्ये असते, सेंट्रल कॅनलमध्ये. इन द ब्रेन व्हेंट्रिकल अँड सेंट्रल कॅनल. सेंट्रल कॅनलमध्ये, ब्रेनमध्ये असणारी पोकळी ज्याला आपण म्हणतो, किंवा सेंट्रल कॅनलमध्ये मध्ये असणारी कॅनल असते, ट्यूब असल्यासारखी पोकळी असते, त्याच्यामध्ये काय असतो, सेरेब्रो CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ओके, पुढे. दीज आर मोस्ट अबंडंट गॅलियल सेल्स ऑफ PNS. These are most abundant Gallial cells of PNS. PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम. दे प्रोड्यूस. आता बघा, लक्षात घ्या, बघा हे झालं ना. आता त्याच्यानंतर स्वॅन सेल्स आलं. आता खरं तर स्वॅन सेल तुम्हाला दाखवतो. हो काही स्वॅन सेल, हा हे सेल. राईट, हे प्रत्यक्ष दाखवलं आलं तुम्हाला मी. ओके, हां, त्याच्यामध्ये आता ते वाचतो, ते बघा या ठिकाणी. स्वॅन सेल. दीज आर मोस्ट अबंडंट गँग्लिया सेल ऑफ PNS. विपुल प्रमाणामध्ये PNSमध्ये असतात, पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये. PNSमध्ये. आता हे PNSचाच हा भाग आहे. हे बघा, स्वॅन सेल पेरिफेरल नर्वस सिस्टमचा भाग आहे. राईट, त्याच्या खाली असणारे, मेंदूच्या खाली असणारे हे सेल्स असतात. हां, आणि वरचे सेंट्रल मेंदूमध्ये असणारे सगळे वरचे आले, आणि हा स्पायनल कॉर्डमध्ये आलं त्या ठिकाणी. ते सेल आणि सॅटेलाईट सेल, हे दोन सेल पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये असतात, म्हणजे स्पायनल कॉर्डपासून निघालेले तिथून ते. चला पुढे. दीज आर मोस्ट अबंडंट गँग्लिया सेल्स ऑफ PNS. दे प्रोड्यूस मायलिन शीथ. बघा, ते काय करतात, मायलिन शीथ. ऑलरेडी स्पायनल कॉर्ड कसे आहेत, लांब असल्यासारखे, त्याच्यावर कवर आच्छादलेलं. आता मायलिन शीथ कशाला म्हणतात ते तुम्हाला आकृती काढून दाखवलं होतं. अराउंड द मेड्युलेटेड नर्व ऑफ द PNS. बरोबर, PNSचा भाग आहे. त्याच्यानंतर आता सॅटेलाईट सेल. आता सॅटेलाईट सेल आहे बघा, कुठं आहे बघा, हे बघा, हा भाग आहे ना सॅटेलाईट सेल. हा शेवटचा भाग आहे, बरोबर आहे, याच्यातला. चला आता सॅटेलाईट सेल बघा, या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बरोबर आहे, हे PNSचा भाग आहे. दे सपोर्ट द फंक्शन ऑफ न्यूरॉन. आता सॅटेलाईट सेल हे काय करतात, सपोर्ट करतात. कशाला, फंक्शन ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनचं जे काही फंक्शन असेल तर त्याला सपोर्ट करतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, तर आपण या ठिकाणी आता त्याच्यानंतर आणखी पुढचा जो भाग आहे, सेनाप्सी. सेनाप्सी म्हणजे या ठिकाणी जॉईंट आहे. एक असलेला भाग दुसऱ्याला अटॅच असणारं, त्याला ते जॉईंट आहे. आता ते आपण वाटलं तर आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया. ओके, इथे आपल्याला या ठिकाणी तुमच्या